श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आमच्या इथं रेणुका देवीची वड्यावरची आंबील आहे. त्यासाठी मी काल रात्री जाऊन ताजी भाजी जाऊन घेऊन आले. कारण नैवेद्यासाठी वडी, कढी आणि वांग्याची भाजी, मेथीची भाजी वगैरे, भाकरी हा नैवेद्य असतो. त्यामुळे जाऊन मेथीची भाजी, वांगी वगैरे मी जाऊन घेऊन आले बाजारातून. आणि त्यानंतर सकाळी लवकर उठून मी पूजा वगैरे पहिल्यांदा केली आणि त्यानंतर उंबरा वगैरे पुजून घेतला. उंबरा पुजून झाल्यानंतर मी नैवेद्याची तयारी सुरू केली. सगळ्या नैवेद्याची मी रेसिपी यावरती दाखवलेली आहे. म्हणजे वडी, कढी, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, भाकरी आणि वरण, हे सगळं मी नैवेद्य बनवून घेऊन मी ओढ्यावरती गेलेले होते. ओढ्यावरची रेणुका यात्रा म्हणजे आंबील असते. आंबील म्हणजे पहाटे देवीचा अभिषेक आणि पालखी सोहळा झाल्यानंतर जे मानाचे व रेणुका देवीचं जे कंकण विमोचन सोहळा जो नुकताच पार पडला 3 तारखेला, त्यानंतर या विधीसाठी कोल्हापुरातून सौंदतीला गेलेले मानाचे जग जे परत येतात, ते परत आल्यानंतर ओढ्यावरील रेणुका देवीची मंदिरात यात्रा पार पडते. देवीला नैवेद्य काय असतो तो मी तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत हे रेणुका मंदिर आहे. यात्रेनिमित्त पहाटे देवीचा अभिषेक करण्यात येतो. मग देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक रांग करून असतात आणि देवीची आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी मध्यरात्रीपासूनच लोक नैवेद्य घेऊन येत असतात आणि दुपारी 4 वाजता देवीची पालखी काढण्यात येते. आणि ओढ्यावरील देवीच्या आंबील यात्रेसाठी कोल्हापुरातून दरवर्षी सौंदती डोंगरावर लाखो भाविक जात असतात. आणि त्यानंतर ज्यावेळी तिकडून खाली परत येतात कोल्हापूरमध्ये, त्यावेळी ती यात्रा संपन्न होते. त्या यात्रेलाच आंबील असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी हा नैवेद्य असतो. सकाळी 4 वाजल्या म्हणजे पहाटे 4 वाजता नैवेद्य घेऊन लोक गेलेले असतात. पण रात्री 1-2 वाजतासुद्धा लोक तिथं नैवेद्य घेऊन आलेले असतात. भल्या पहाटे अभिषेक, देवीची आरती, पालखी सोहळा झाल्यानंतर मानांच्या जगाचं पूजन होतं. त्यानंतर वडी, भाजी, भाकरीचा नैवेद्य, भंडाऱ्यांची उधळण आणि भाविकांची अलोट गर्दी, या सगळ्यामध्ये अत्यंत उत्साही वातावरणात ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील पार पडते. सौंदतीवर सुद्धा अशीच यात्रा भरलेली असते. त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं किती गर्दी होती. गर्दीमध्ये सुद्धा जाऊन आम्ही नैवेद्य तिथंपर्यंत पोहोचवतो. कारण आपला हा रीतिरिवाज आपण करायलाच पाहिजे. रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. त्या पद्धतीनं मी सगळा नैवेद्य बांधून घेतला. कारण रेणुका मंदिरमध्ये आपले 3 नैवेद्य द्यायचे असतात आणि वरती ते देऊन झाल्यानंतर वरती म्हसोबाचं एक मंदिर आहे. तिथला मला शूट घेता आलं नाही, खूप गर्दी असल्यामुळं. आणि त्या मंदिरातसुद्धा हा नैवेद्य द्यायचा असतो. हे सगळे नैवेद्य देऊन आपण तिथंच बसून भाजी भाकरीचा नैवेद्य आपण तिथं दिल्यानंतर ते सुद्धा आपल्याला परत नैवेद्य प्रसाद म्हणून देत असतात. तोच प्रसाद घेऊन आपण तिथं बसून जरी खाल्ला आणि घरी येऊन सगळ्यांना वाटून जरी खाल्ला तरी चालतो. पण जर घरातले सगळे मिळून गेलं आणि तिथं बसून खाल्ला तर तो एक आनंद खूप वेगळाच असतो. म्हणून आम्ही आज नैवेद्य घेऊन गेलो, तिथं नेऊन नैवेद्य दिला. 5 मिनटंसुद्धा बसता आलं नाही, कारण खूप म्हणजे खूप गर्दी होती. त्यामुळं आम्हाला बसतासुद्धा आलं नाही. घरी आल्यानंतर आम्ही छान नैवेद्य तो ग्रहण केला. दरवर्षी कोल्हापूरकर रेणुका देवीला सांत्वनाचा घास भरवतात. त्याच्या मागंसुद्धा काहीतरी कारण आहे. कोल्हापूरमधील लोक जेवढी आई अंबाबाईची भक्ती करतात, तेवढ्या श्रद्धेने रेणुका माता म्हणजे त्र्यंबोली देवी आणि रेणुका माता या दोन्ही मातांची सुद्धा खूप भक्तिभावाने पूजा वगैरे करत असतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवीला वैधत्व येतं. त्या दिवसापासून देवी आणि तिची जोगती यांनी कुंकू आणि पर्यायाने सर्व सौभाग्य अलंकारांचा त्याग करतात. ही आंबील भाकरी म्हणजे त्यांना अगदी देवीला देखील सांत्वनाचा घास भरवायचा. तिला जोगती मंडळींना पुन्हा कुंकू आणि सौभाग्य अलंकार अर्पण करून पुन्हा पूर्ववत शृंगार सुरू करण्यात येतो. रेणुका देवीचे पती जमदग्नी ऋषी
शिरच्छेद झाला आणि रेणुकेला काही क्षणाचं वैधत्व आलं. पण परशुरामांनी स्वर्गातून अमृत आणून आपल्या मातापित्यांना सजीव केला आणि माहूरच्या प्रथेप्रमाणे रेणुका जमदग्नीबरोबर सती गेली आणि 3 दिवसानंतर माता-पिता पुन्हा जिवंत झाले. याचीच कृती मातेला विधवेचे रूप देण्याची प्रथा पडली. म्हणून त्यानंतर जग ज्यावेळी सौंदतीतून खाली येतात त्यानंतर कोल्हापूरमध्ये अशी आंबील यात्रा पार पडते. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.